फक्त 2 लाख रुपये द्या आणि बदल्यात मिळवा तब्बल 8 लाख रुपये, असं आमिष ऐकून कोणाच्याही डोळ्यात चमक येईल. पण संगमनेरमध्ये या आमिषामागे लपलेलं होतं एक धक्कादायक बनावट नोटांचं रॅकेट. नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुरू झाला सिनेमाला साजेसा पाठलाग, भरधाव कार, पोलिसांचा सापळा आणि शेवटी उघड झाला करोडोंच्या बनावट नोटांचा काळा खेळ. नेमकं घडलंय काय, सविस्तर पाहूया. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून बनावट नोटांचा सुळसुळाट सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. मात्र रविवारी घडलेल्या एका थरारक घटनेमुळे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झालाय. झालं असं की जनतानगर परिसरातून एक कार भरधाव वेगानं जात होती. चालकानं वाहतूक नियमांचं उल्लंघन करत एका दुचाकी स्वाराला कट मारला. काही नागरिकांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला, पण चालकानं वेग आणखी वाढवत पळ काढला. याच दरम्यान एका व्यक्तीला कारचा धक्काही लागला आणि परिसरात गोंधळ उडाला. या संशयास्पद हालचाली पाहून काही तरुणांनी त्या कारचा पाठलाग सुरू केला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी करत अखेर संशयित कार अडवली. कारमधील मयूर किशोर सिद्धपुरा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी कारची झडती घेतली आणि बॅगांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोटांचे बंडल आढळून आले. सुरुवातीला या सर्व नोटा खऱ्या असल्याचा भास होत होता, मात्र तपास केल्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं. त्या बंडलमध्ये वर आणि खाली खऱ्या नोटा ठेवण्यात आल्या होत्या, तर मध्ये चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असं छापलेल्या बनावट नोटा भरल्या होत्या. सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी ही हटके पद्धत वापरली जात होती. तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी 2 लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल 8 लाख रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवत होते. अधिक पैशांच्या लालसेपोटी लोकांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करण्याचा हा डाव होता. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 14 लाख रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा, 1,85,000 रुपयांची रोख रक्कम, 10 लाख रुपये किमतीची कार, 3 मोबाईल आणि इतर साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणात मयूर किशोर सिद्धपुरा याला अटक करण्यात आली असून उमेश कांबळे, संदीप धडमवार आणि गोलू उर्फ शंकर गिरी हे तिघे आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असून या रॅकेटचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. प्राथमिक चौकशीत या बनावट नोटा संगमनेरमधील एका व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोपी आले होते अशी माहिती समोर आली. पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की कमी पैशात जास्त पैसे मिळवून देण्याचं आमिष अनेकदा फसवणुकीचं जाळं असतं. त्यामुळं अशा कोणत्याही व्यवहाराला बळी पडू नका. संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या. नागरिकांच्या सतर्कतेमुळेच संगमनेरमध्ये बनावट नोटांचं हे मोठं रॅकेट उघडकीस आलंय. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.